चला बघा, टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर बद्दल आपण चर्चा करत आहोत आणि ट्रान्सफॉर्मरच्या टाइप मध्ये आपल्याला बरंच काय काय बघायचं आहे. ओके, तर अकॉर्डिंग टू, लक्ष द्या रे, अकॉर्डिंग टू construction there are three types of transformer. According to construction there are three types of transformer. Which are those? Core type, shell type and berry type transformer. Core type, shell type and berry type transformer. तर कोर टाइप मध्ये ट्रान्सफॉर्मरला अशा पद्धतीचा पॅटर्न असतो, इकडं प्रायमरी असते आणि इकडं सेकंडरी असते, तर याला आपण कोर टाइप म्हणतो. शेल टाइप मध्ये अशा पद्धतीच्या दोन विंडोज असतात आणि याच्यामध्ये प्रायमरी आणि याच्यामध्ये सेकंडरी असते. तर बेरी मध्ये मल्टिपल विंडोज असतात. आणि मधात एक सेंट्रल लिंब आहे, याच्यातच प्रायमरी आणि याच्यातच सेकंडरी असते. तर हे बेरी टाइप, कोर टाइप, शेल टाइप, बेरी टाइप. कोरमध्ये अशा पद्धतीचं, आता कोर आणि शेल आपण डिटेल बघू. तर कन्स्ट्रक्शननुसार त्याचे तीन प्रकार पडतात, कोर टाइप, शेल टाइप आणि बेरी टाइप. कोरमध्ये कोर हा सेंट्रल पॉईंट कन्सिडर केला जातो आणि दोन्ही साईडनी वाइंडिंग लावले जाते. शेलमध्ये दोन विंडोज येतात आणि एकाच लिंबवर दोन दोन वाइंडिंग असतात. बेरीमध्ये मल्टिपल विंडोज येतात आणि एकाच याच्यावर दोन दोन वाइंडिंग आणि त्या पण एकामेकावर ओव्हरलॅप असतात. तर अशा पद्धतीचे बेरी टाईपचे स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ पोल्स, नंबर ऑफ फेजेस, फेजेसवरून त्याचे दोन प्रकार पडतात, एक सिंगल फेज आणि थ्री फेज. सिंगल फेज सप्लाय फेज आणि न्यूट्रलचा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिंगल फेज 230 व्होल्टचा जनरल सप्लाय. त्याच्यानंतर थ्री फेजमध्ये RYB फेजेस असतात, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनला त्याचा वापर होतो. तर अकॉर्डिंग टू फेजेस, सिंगल फेज किंवा थ्री फेज. त्याच्यानंतर सिंगल फेजचं ट्रान्सफॉर्मर पाहिलं का तुम्ही? पाहिलं असेल ना, छोटं ट्रान्सफॉर्मर. किंवा मग ही इथं पण आहे जाता वेळेस थ्री फेजचं ट्रान्सफॉर्मर पाहिलं असेल, तुम्हाला नेलं मी, तर ते थ्री फेज ट्रान्सफॉर्मर सुद्धा बघितलंय. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू व्होल्टेज लेवल देर आर थ्री टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, ज्याला आपण स्टेप अप म्हणतो, स्टेप डाऊन आणि आयसोलेशन. आता स्टेप अप मध्ये व्होल्टेज काय होतंय, V2 इज ग्रेटर दॅन V1 आणि K काय असतोय, मोर दॅन 1, एक पेक्षा K मोठा असतो. K म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन टर्न्स रेशो, याला आपण V2 बाय V1, I1 बाय I2 किंवा N2 बाय N1 अशा पद्धतीने लिहितो. हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये आहे. तर K इज ग्रेटर दॅन 1 असतो, म्हणजे थोडक्यात इथे एक लक्षात घ्या, आउटपुट व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर हे पहा, हे याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे इकडून 10 दिलं, इकडं 12, 15, 17, 18, 10 पेक्षा जास्त थोडक्यात, तर याला काय म्हणायचं आहे, स्टेप अप म्हणायचं. स्टेप डाऊन मध्ये V1 इज ग्रेटर दॅन V2, म्हणजे सप्लाय व्होल्टेज हे जास्त असतं आउटपुटपेक्षा, म्हणजे व्होल्टेज स्टेप डाऊन होतं. इकडं 10 व्होल्ट असेल तर इकडं 5 व्होल्ट, 9 व्होल्ट, 7 व्होल्ट, 10 पेक्षा कमी, तर याला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. इथं K इज ग्रेटर दॅन 1 असतो, K कसा असतो, लहान असतो, K लेस दॅन 1 असतो. ओके, K हा 1 पेक्षा लहान असतो. इथं हे पहा, हे K 1 पेक्षा लहान आहे, इथं 1 पेक्षा मोठा आहे. आता आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर मध्ये K1 असतो, K इज इक्वल्स टू 1, V1 इज इक्वल्स टू V2, इनपुट व्होल्टेज अँड आउटपुट व्होल्टेज आर एक्झॅक्टली इक्वल. ओके, त्याला आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर स्विचिंगसाठी वापरतात. हे व्होल्टेज वाढवण्यासाठी वापरतात, हे व्होल्टेज कमी करण्यासाठी वापरतात आणि हे स्विचिंगसाठी वापरतात, प्रोटेक्शनसाठी वापरतात. तर हे झाले टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर अकॉर्डिंग टू देअर व्होल्टेज लेवल. आता अकॉर्डिंग टू ॲप्लिकेशन देअर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, तर इथं तुम्हाला AF ट्रान्सफॉर्मर दिसतंय. AF म्हणजे काय, ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर, जे ट्रान्समीटर आणि रिसिव्हरला कॅचअप करते. ओके, ट्रान्समीटर सर्किटरीमध्ये किंवा रिसिव्हर सर्किटरीमध्ये राहते. त्याच्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर, ट्रान्समीटर आणि रिसिव्हरमध्ये ऑडिओ फ्रिक्वेन्सी, रेडिओ फ्रिक्वेन्सीला राहते.
त्याच्यानंतर वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, वेल्डिंग करण्यासाठी वापरतात, पाहिलं असेल तुम्ही वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर पल्स ट्रान्सफॉर्मर, पल्स जनरेशन. ओके, तुम्ही ट्रिगरिंग मेथड शिकले ना, SCR ट्रिगरिंग मेथड. मग SCRला ट्रिगर करण्यासाठी वेगवेगळ्या पल्स जनरेट करावं लागतात आणि त्यासाठी जे ट्रान्सफॉर्मर वापरतात त्याला आपण पल्स ट्रान्सफॉर्मर असे म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. आता पॉवर ट्रान्सफॉर्मर सुद्धा घेऊ शकतो आपण इथं. पॉवर ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर. तर हे ट्रान्समिशन लाईनला पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरतात स्टेप अप करण्यासाठी आणि ट्रान्समिट करण्यासाठी. आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे युटिलिटी सेक्टरला असतं. याच्यामध्ये स्पेशल टाईपची एफिशियन्सी फाइंड आउट केली जाते, त्याला आपण ऑल डे एफिशियन्सी असं म्हणतो. सध्या फक्त समजून घ्या, आपल्याला डिटेल बघायचं वन बाय वन. नेक्स्ट आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर. ॲटो ट्रान्सफॉर्मर हे असं ट्रान्सफॉर्मर आहे याच्यामध्ये कॉमन एकच वाइंडिंग असते, ती प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही म्हणून वापरलेली असते. ओके, तर त्याला ॲटो ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. ओके, एकच वाइंडिंग कॉमन असते, तीच प्रायमरी आणि सेकंडरी म्हणून वापरतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर हे असं ट्रान्सफॉर्मर आहे की जे मेजरमेंटसाठी वगैरे वापरतात, त्याला आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. त्याच्यामध्ये दोन टाईप आहे, एक CT आणि दुसरं PT. तर हे ऑलरेडी मेजरमेंटमध्ये शिकलो आपण. CT म्हणजे काय, करंट ट्रान्सफॉर्मर, आणि PT म्हणजे काय, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. येतं लक्षात, समजलं.